हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये जसं की तुम्ही टायटल बघू शकता, आपण बघणार आहोत माय एक्सेल शीट अप्रोच टू क्रॅक एनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, मग ती गेट एक्झामिनेशन असेल, UPSC द्वारे कंडक्ट केणाऱ्या एक्झाम्स असतील, MPSC द्वारे कंडक्ट केल्या जाणाऱ्या एक्झाम्स असतील, सरळ सेवा एक्झाम्स असतील, CET एक्झाम असेल, JEE एक्झामिनेशन असेल, कोणत्याही एक्झामिनेशनचं तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल आणि तुम्हाला जर ती एक्झाम क्रॅक करायची आहे विथ गुड रँक, गुड स्कोअर, जेणेकरून तुमचं फायनल सिलेक्शन होईल, तर त्यासाठी एक एक्सेल शीट अप्रोच जो आहे, हा एक्सेल शीट अप्रोच मी देणार आहे. हा अप्रोच कशासाठी? कारण बरेच विद्यार्थी स्ट्रगल करतात की वेळेवर एक्झामिनेशनच्या अगोदर सिलेबस कंप्लीट होत नाही. सिलेबस कंप्लीट झाला तर प्रॉपर रिव्हिजन होत नाही. रिव्हिजन झाली तर तिचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे सॉल्व्ह करून होत नाही आणि टेस्ट सिरीज अटेम्प्ट करायच्या तर फार दूरवर राहून जातात. मग या सर्व गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करायच्या, तर यासाठी एक प्रॉपर ट्रॅकिंग सिस्टम असली पाहिजे की आपण डेली काय अभ्यास करतोय आणि आपल्याला काय कम्प्लीट करायचं आहे हे आपल्याला माहिती हवं. सगळ्यात पहिली गोष्ट, आपला गोल क्लिअर हवा. आपल्याला काय काय गोष्टी एक्झामिनेशनच्या अगोदर कम्प्लीट करायच्या आहेत हे आपल्याला माहिती असायला हवं. कारण आपल्याला गोल माहिती असेल तरच आपण त्या दृष्टीनं प्रयत्नही करू शकतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की आपल्याला काय अचीव करायचं आहे एक्झामिनेशनच्या अगोदर आणि आपल्याला त्यासाठी कोणत्या स्टेप्स घ्याव्या लागतील. मग माझा एक्सेल शीट अप्रोच जो मी स्वतः गेट एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनसाठी यूज केला होता, त्याच्या मदतीनं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही तुमचं स्वतःचं एक्सेल शीट हे बनवू शकता आणि या एक्सेल शीटच्या मदतीनं तुम्ही तुमची प्रोग्रेस ट्रॅक करू शकतात, सगळ्या गोष्टी वेळेवरती कंप्लीट करू शकतात आणि न भरकटता तुमच्या गोलला कशा पद्धतीनं स्टिक राहू शकतात. लक्षात घ्या, कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन क्रॅक करण्यासाठी ज्या महत्त्वाच्या 3 गोष्टी असतात, त्या गोष्टी असतात सोर्सेस किंवा सिलेबस कंप्लीट करणं, असंही म्हणू शकतो आपण. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट असते नोट्स बनवणं, ती याच्यातच कंप्लीट होऊन जाते. थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट असते तुमची रिव्हिजन करणं. फोर्थ इम्पॉर्टंट गोष्ट असते मागच्या वर्षीचे प्रश्न म्हणजेच PYQs म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करणं. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट असते तुमची टेस्ट सिरीज अटेम्प्ट करणं. या इम्पॉर्टंट गोष्टी आहे 1, 2, 3, 4, 5, ज्या तुमच्या एक्झामिनेशनच्या अगोदर कंप्लीट व्हायला हव्यात. बट आता होतं काय की बऱ्याच मुलांचं मध्ये मध्ये सिलेबस कंप्लीट करत असताना किंवा नोट्स बदल कंप्लीट करत असताना एखादा सब्जेक्टचा आपण एका अकॅडमीकडनं नोट्स कंप्लीट करतो आणि नंतर भरकटून दुसऱ्या अकॅडमीच्या नोट्स दुसऱ्या क्लासला फॉलो करायला लागतो. मग खूप सारे सोर्सेस झाले की सिलेबस कंप्लिशन होईपर्यंतच आपली एक्झामिनेशन येऊन लागते. बऱ्याच विद्यार्थ्यांची कंप्लेन असते की सर सिलेबस कंप्लीट होतो बट रिव्हिजन प्रॉपर होत नाही, रिव्हिजन डेली होत नाही. मग याचं काही ट्रॅकिंग करता येईल का की जेणेकरून रिव्हिजन कंप्लीट होईल. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स किती सॉल्व्ह केले गेले पाहिजेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी खूप सारे सोर्सेस आहेत, मग कोणत्या सोर्समधनं सॉल्व्ह करायचे. आणि टेस्ट सिरीजमध्ये स्कोअर कमी येतो किंवा टेस्ट सिरीज देणंच होत नाही, वेळच पुरत नाही, ह्या सर्व गोष्टी असतात. पण हे का होतं? कारण हे सर्व गोष्टी फक्त आपल्या डोक्यामध्ये आहेत, त्या कागदावर नाही आहेत. यासाठी त्या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टी तुम्हाला कागदावरती अगोदर उतराव्या लागतील आणि मग तुम्हाला टार्गेट्स द्यावे लागतील की दिस इज टार्गेट नंबर 1, दिस इज टार्गेट नंबर 2, दिस इज टार्गेट नंबर 3, आणि या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास हा करावा लागणार आहे. मग आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करणार आहे की तुम्ही तुमच्या एक्झामिनेशनसाठी हे सर्व टार्गेट्स कंप्लीट करण्यासाठी एक्सेल शीटचा कशा पद्धतीने यूज करू शकतात. आणि हे एक्सेल शीट मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, जे गेट एक्झामिनेशनचं आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या, जे मी माझ्या स्वतःच्या अभ्यासासाठी बनवलं होतं. बट तुम्हाला सेम स्टेप्स फॉलो करायच्या आहेत तुम्ही ज्या एक्झामिनेशनसाठी प्रिपरेशन करत आहात त्या एक्झामिनेशनसाठी, मग ती कोणतीही एक्झाम असेल. सो स्टेप नंबर 1 काय आहे? स्टेप नंबर 1 ही आहे की तुम्ही ज्या एक्झामचं प्रिपरेशन करत आहे त्या एक्झामचा डिटेल्ड सिलेबस डाउनलोड करणं. जसं की मी या पद्धतीनं ऑफिशियल वेबसाईटवरनं जसं गेट 2026चा डिटेल्ड सिव्हिल इंजिनिअरिंगचा सिलेबस डाउनलोड केलेला आहे. मग एकदा की सिलेबस डाउनलोड केला की त्या सिलेबसमध्ये काय असतात, मेन टॉपिक्स असतात. जसं तुम्हाला दिसत असेल इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट आहे. या इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्समध्ये युनिट्स आहेत, लिनियर अल्जेब्रा, कॅल्क्युलस, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन, पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन, हे झाले त्याचे युनिट्स किंवा याला आपण म्हणूया सब टॉपिक्स. या सब टॉपिक्सच्या अंडर
युनिट्समधले जे इम्पॉर्टंट पॉइंट्स असतात, जसं की मॅट्रिक्स अल्जेब्रा, सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन, आयगन व्हॅल्यूज, आयगन वेक्टर, हे सगळे पॉइंट लिनियर अल्जेब्राच्या अंडर येतात. हे असतात सब टॉपिकच्या खाली असणारे टॉपिक्स. म्हणजे तुम्हाला तीन प्रकारच्या गोष्टी दिसल्या. एक सब्जेक्ट, सब्जेक्टच्या खाली असणारे टॉपिक्स आणि टॉपिक्सच्या खाली असणारे हे सब टॉपिक्स. हे कोणत्याही एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे सोर्सेस हे मिळून जातील. सिलेबस, डिटेल्ड सिलेबस मिळून जाईल. जेडब्ल्यू असेल, सीईटी असेल, नीट असेल, तुम्ही कोणतीही एक्झाम घ्या, तुम्हाला डिटेल सिलेबस हा मिळतो म्हणजे मिळतो. एकदा की तुम्ही डिटेल्ड सिलेबस डाउनलोड केला की या डिटेल्ड सिलेबसमधनं जे टॉपिक्स आहेत या टॉपिक्सला सेपरेट आउट करायचं आहे आणि याचा एक एक्सेल शीट बनवायचा आहे. कशा पद्धतीनं ते मी तुम्हाला शो करतो. फॉर एक्झाम्पल, मी जो गेट टॉपिक आहे या गेट एक्झामिनेशनचं इथे एक्सेल शीट तुम्हाला दिसत असेल, ज्यामध्ये हेडिंग आहे सब्जेक्ट, टॉपिक, सब टॉपिक, लेवल दिलेली आहे, सिलेबस दिलेला आहे, रिव्हिजन, बाकी हे पुढचं एक्सप्लेन करतो. अगोदर तुम्हाला काय करायचंय, सब्जेक्ट, टॉपिक, सब टॉपिक या फॉर्मॅटमध्ये मी डिवाइड केलं आणि हे डिवाइड करून इथे दिसत असेल तुम्हाला सब्जेक्ट जो आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स आहे. मी हवं तर पेनने लिहून दाखवतो तुम्हाला. बघा, सब्जेक्ट इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स आहे आणि या इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स सब्जेक्टमध्ये त्याच्या पुढच्या कॉलममध्ये तुम्हाला दिसत असेल की मी टॉपिक्स लिहिलेले आहेत. जसं युनिट आहे तुमचं लिनियर अल्जेब्रा, त्यानंतर नेक्स्ट युनिट आहे तुमचं कॅल्क्युलस. लिनियर अल्जेब्राच्या अंडर असणारे सब टॉपिक्स इथे लिहिलेले आहेत. हे लिहिल्यानंतर आता हे सगळ्या सब्जेक्टसाठी आणि सगळ्या टॉपिकसाठी केलेलं तुम्हाला दिसून येईल ह्या एक्सेल शीटमध्ये. बघा, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सच्या सगळ्या टॉपिक्स आणि सब टॉपिक्ससाठी सेम अप्रोच फॉलो केलेला आहे. नंतर नेक्स्ट सब्जेक्ट चालू झाला स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधला जो सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये कोणकोणते युनिट्स आहेत ते युनिट्स इथे लिहिले. सॉलिड मेकॅनिक्स घेतला, सॉलिड मेकॅनिक्समध्ये कोणकोणते युनिट्स आहेत हे युनिट्स इथे लिहिले. सॉलिड मेकॅनिक्स, अगेन सॉलिड मेकॅनिक्स मधले युनिट सेम आहे, इथे डबल झालंय, हे मर्ज करून जाईल. हे अशा पद्धतीनं. फॉर एक्झाम्पल, हा एकच सब्जेक्ट आहे तर मी याला, ठीक आहे, सॉलिड मेकॅनिक्स इथे झालं तुमचं. स्ट्रक्चरल अनालिसिस मधले सगळे टॉपिक्स, कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स मधले सगळे टॉपिक्स, स्टील स्ट्रक्चर मधले सगळे टॉपिक्स. या पद्धतीने काय केलेलं आहे, या पद्धतीनं जे टॉपिक्स आहे या टॉपिक्सला सब टॉपिक्स आणि डिवाइड केलं. डिवाइड करून त्याची एक लिस्ट बनवली. लिस्ट बनवल्यानंतर त्याची लेवल, लेवल म्हणू शकता तुम्ही इथे, तुमच्या एक्झामसाठी वेटेज म्हणू शकता. हाय प्रायोरिटी, हाय वेटेज सब्जेक्ट कोणत्याही सिलेबसमधनं अगोदर घ्यायचे. वेटेज कुठून कळतं, मागच्या 5 वर्षांच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस तुम्ही जर केलं तर या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही सब्जेक्टचं वेटेज हे कळणार आहे. मग हाय वेटेज सब्जेक्ट अगोदर घ्यायचे. हाय वेटेज सब्जेक्ट इथे मी लिहिलेलं आहे, किती वेटेज आहे तेही तुम्ही लिहू शकतात. हे तुमच्या एक्झामनुसार व्हेरी करणार आहे, तुम्ही कोणत्या एक्झामसाठी प्रिपेअर करताय. अगोदर सगळे हाय वेटेज सब्जेक्ट तुम्हाला दिसले असतील, त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला मीडियम वेटेज सब्जेक्ट दिसत आहे, म्हणजे किती त्याची लेवल आहे. त्यानंतर अजून खाली जर तुम्ही गेले तर बघा, लो वेटेज सब्जेक्ट तुम्हाला दिसतील, खाली आहे लो वेटेज सब्जेक्ट. हे अशा पद्धतीने तुम्हाला डिव्हाइड करायचं आहे. टॉपिक, सब्जेक्ट, टॉपिक, सब टॉपिक आणि त्याचं वेटेज किती आहे. हाय वेटेज सब्जेक्ट पासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्या एक्झामसाठी की मला टार्गेट्स काय काय आहेत एक्झामिनेशनच्या अगोदर. पहिलं टार्गेट असतं कोणत्याही एक्झामसाठी सिलेबस कंप्लीट करणं. इथे लिहिलेलं आहे वाय आणि एन. मॅट्रिक्स बघा, लिनियर अल्जेब्रा टॉपिक जो आहे याच्यामधला मॅट्रिक्स अल्जेब्राचा माझा सिलेबस जसाही कंप्लीट होईल या ठिकाणी मी वाय लिहीन म्हणजे कंप्लीट झालाय. किंवा तुम्ही टिक मार्क देखील लावू शकतात. ही टिक मार्क तुम्हाला कॉन्फिडन्स देणार आहे की येस, माझा एक टॉपिक झालेला आहे. यासोबतच न झालेले टिक मार्क तुम्हाला दाखवणार आहेत की अजून किती गोष्टी मला कंप्लीट करायचं आहे, किती सिलेबस कंप्लीट करायचा आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट असते कोणत्याही एक्झामसाठी रिव्हिजन. रिव्हिजन करत असताना मी सजेस्ट करतो की टिकमार्क करण्यापेक्षा इथे नंबर लिहित चालायचा. मॅट्रिक्स अल्जेब्राची एकदा रिव्हिजन झाली, इथे 1 लिहायचा, हा कॉलम थोडा मोठा ठेवायचा, इथे 2 लिहायचा, इथे 3 लिहायचा, इथे 4 लिहायचा. म्हणजे एका टॉपिकची किती वेळा रिव्हिजन झाली याचा काउंट तुमच्याकडे असेल. हे कशासाठी महत्वाचं आहे, हे याच्यासाठी महत्वाचं आहे की बरेच विद्यार्थी एखाद्या सब्जेक्टची रिव्हिजन 10-12 वेळेस करतात. जो सब्जेक्ट इझी वाटतो, ज्या सब्जेक्टच्या कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजलेल्या असतात, त्या सब्जेक्टची रिव्हिजन करायलाही सोपं जातं आणि म्हणून तो सब्जेक्ट जास्त वेळा रिवाइज देखील होतो आणि त्यामुळे त्या सब्जेक्टची जास्त वेळा रिव्हिजन होते.
बट एखादा सब्जेक्ट ज्याची कमी वेळेस रिव्हिजन झालेली आहे, ज्याच्या कन्सेप्ट वीक आहेत, हे तुम्हाला इथून कळणार आहे की कोणत्या सब्जेक्टला रिव्हिजनची गरज आता जास्त आहे. त्या सब्जेक्टमधनं क्वेश्चन्स येतात, बट आपण त्याच्याकडे जास्त प्रमाणात लक्ष दिलेलं नाही. असा जर सब्जेक्ट तुमच्याकडे असेल तर त्या सब्जेक्टची रिव्हिजन किती वेळेस आपण करतो हे इथे लिहायचं आहे, आणि हे इथे लिहिल्यानंतर स्पष्ट होणार आहे की कोणत्या सब्जेक्टची रिव्हिजन किती वेळेस झालेली आहे आणि कोणत्या सब्जेक्टची रिव्हिजन करायची बाकी आहे. खूप इम्पॉर्टंट ठरतं हे मी स्वतः माझ्या गेट एक्झामिनेशनसाठी सेम एक्सेल शीट यूज केलेलं आहे, आणि या एक्सेल शीटमुळेच मी सर्व गोष्टी वेळेवरती कंप्लीट करू शकलो होतो. नेक्स्ट असतं पीवायक्यूज डन. मग कोणत्याही एक्झामिनेशनचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सॉल्व्ह करणं हे त्या एक्झामिनेशनचं स्वरूप, वेटेज समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी अगेन सिमिलर, ज्या टॉपिकचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह झाले त्याच्या पुढे टिक मार्क लावा. आता बरेच एक्झामिनेशनसाठी नंबर ऑफ बुक्स असतात. म्हणजे काय असतं की मुलांना फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन नाही करायचे, तर वर्कबुक मधले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे किंवा प्रॅक्टिस बुक मधले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. जसं कुणी टेक्निकल सरळ सेवा एक्झामसाठी प्रिपरेशन करत असेल तर ते काय करतील, इथे पीवायक्यूज लिहितील. त्यांच्यासाठी असणारं बुक एक युथ फिंगरप्रिंट आहे. त्यानंतर पुढे कोणी लिहिल SSC जेई IAS मास्टरचं बुक, हा दुसरा कॉलम याच्या पुढे ऍड होईल. अजून एखादं वाटलं तुम्हाला तो कॉलम ऍड होईल. तुम्ही CET साठी प्रिपरेशन करत असाल, एखाद्या अकॅडमीचं वर्कबुक, त्या वर्कबुकचं नाव लिहा. परत एक कॉलम दुसरा, त्या वर्कबुकचं नाव लिहा. म्हणजे इथे तुम्हाला समजेल की तुम्ही कोणत्या बुक मधले कोणते क्वेश्चन्स सॉल्व्ह करताय आणि कोणत्या टॉपिकचे सॉल्व्ह करून झालेले आहेत आणि कोणत्या टॉपिकचे सॉल्व्ह करायचे बाकी आहेत. कारण काही टॉपिक्स असे असतात जे आपल्या डोक्यात राहत नाही, एक्झामच्या आधी कळतं अरे अरे या टॉपिकचे माझे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे राहून गेले. हा अप्रोच, हे टिक मार्क ज्यावेळेस तुमचे भरत भरत जातील, रिव्हिजन झाली, PYQ सॉल्व्ह झाले, ह्या गोष्टी झाल्या, त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमचा कॉन्फिडन्स हा बिल्ड होत चालतो. जेव्हा हे एक्सेल शीट भरलेलं आपण बघतो, मी स्वतः गेट एक्झामिनेशनच्या आधी संपूर्ण एक्सेल शीट भरवलं होतं आणि त्या एक्सेल शीटमुळेच मला कॉन्फिडन्स होता की माझा अभ्यास झालेला आहे. हे एक्सेल शीट तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन देतं ॲट द एंड ऑफ युअर प्रिपरेशन. ज्यावेळेस तुम्ही हे एक्सेल शीट पूर्णपणे टिक मार्कने भरवतात, कारण आपला अभ्यास कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी कधीच कंप्लीट होत नाही. हे महत्वाचं गोष्ट लक्षात ठेवा. कधीच कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचा अभ्यास कंप्लीट झाला असं होत नाही. बट आपल्याला एक्झामला जाण्याच्या अगोदर जर हे सॅटिस्फॅक्शन हवं असेल की माझा अभ्यास कंप्लीट झालेला आहे, जेणेकरून एक्झाममध्ये मी कॉन्फिडन्सने समोर जाईल आणि एक्झाममध्ये चांगला रिझल्ट अचीव करेल. कारण जर माइंडमध्ये हेच चालत राहिलं की माझं हे बाकी आहे, माझं ते बाकी आहे, या सब्जेक्टची रिव्हिजन राहून गेली, या सब्जेक्टचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स राहिले, या सब्जेक्टची टेस्ट सिरीज देण्याचं बाकी राहून गेलं, हे माइंडमध्ये चालत असलं तर एक्झामवरती त्याचा परिणाम होतो. म्हणून एक्झामच्या आधी जर सॅटिस्फॅक्शन हवं असेल तर एक्सेल शीट बनवायचंच आहे. बघा पुढे सब्जेक्ट टेस्ट आहे. प्रत्येक टॉपिकवरती तुम्ही टेस्ट देत असाल तर तिथे टिक मार्क करत चला. फुल टेस्ट म्हणजे काय, सपोज एक सब्जेक्ट मिळून एक टेस्ट असेल, जसं इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स आहे आणि या इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स सब्जेक्टवरती बघा मी तुम्हाला दाखवतो. सपोज इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स सब्जेक्टवरती एक टेस्ट आहे, तर मग तुम्ही काय करणार, इथे असं म्हणजे पिकम्स लावणार, इथे म्हणणार डन या टॉपिकवरती. पुढे जाऊन तुम्हाला फुल लेंथ टेस्ट द्यायच्या असतील सगळे सब्जेक्ट एकत्र, मग इथं ते लिहून ठेवा. सपोज 12 सब्जेक्ट प्लॅन आहे, इथं असं लिहून ठेवा, टेस्ट 1, टेस्ट 2, टेस्ट 3, टेस्ट 4, अशा 12 टेस्ट लिहा. मग इथे डन डन टिक मार्क. याच्या बाजूला तुम्ही करा, तुम्ही रेडी बनवा. तुमचं एक्सेल शीट हे तुमच्या एक्झामनुसार असणार आहे. गरजेचं नाहीये की हेच एक्सेल शीटचे कॉलम आणि हेच गोष्टी फक्त तुमच्या एक्सेल शीटमध्ये असतील ज्या मी ऍड करून दाखवल्या. तुमचं एक्सेल शीट तुमच्या पद्धतीचं बनेल, बट ते तुमची प्रोग्रेस ट्रॅक करण्यामध्ये तुम्हाला मदत करेल. आणि जेव्हा तुम्हाला एक्झामच्या अगोदर सॅटिस्फॅक्शन मिळेल की माझ्या एवढ्या गोष्टी कंप्लीट झालेल्या आहेत, बट त्यासाठी तुम्हाला माहिती असायला हवं की कोणकोणत्या गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही ते डिसाईड कराल, हा मला ह्या बुकमधनं PYQच करायच्या आहेत, याच्या व्यतिरिक्त नाही, मला या बुकमधनं अभ्यास करायचा आहे, याच्या व्यतिरिक्त नाही, ते इथे लिहा, ते ट्रॅक करा. मला ह्या सब्जेक्टची रिव्हिजन एवढ्या वेळेस करायची आहे, मला ह्या सब्जेक्ट टेस्ट द्यायच्या आहे, मला ह्या अकॅडमीच्या टेस्ट द्यायच्या आहे, त्या अकॅडमीचं वरती नाव टाका, ते डन. पुढची अकॅडमी घ्या, फुल लेंथ टेस्ट सिरीज 10 द्यायच्या आहेत, 12 द्यायच्या आहेत, ते लिहून घ्या, त्या डन. जेव्हा एक्झामच्या अगोदर, उद्या तुमची एक्झाम आहे, आदल्या दिवशी काय करा, या एक्सेल शीटचं जिथे तुम्ही याची प्रिंट काढून घ्यायची, पेनने टिक मार्क करायचं. हे एक्सेल शीट जेव्हा एक्झामच्या अगोदर तुमच्या डोळ्यासमोर सगळ्या टिक झालेल्या असतील, तुमच्या एक्झाम मधला रिझल्ट 100% बदलणार आहे. कारण जेव्हा आपण सॅटिस्फॅक्टरी किंवा सॅटिस्फॅक्शनने एक्झामला सामोरं जातो, त्यावेळेस
आपल्या माइंडमध्ये एक कॉन्फिडन्स असतो. आणि याच्या व्यतिरिक्त गोष्टी एक्झाममध्ये आल्या तर कदाचित त्या आपण सोडून दुसरं कोणीही देखील केलेल्या नसतील. त्यामुळे आपण घाबरत नाही. बट त्यासाठी काय हवं असावं लागतं, आपल्याला माहिती असावं लागतं की माझा अभ्यास झालेला आहे. आणि हे केव्हा होतं, ज्या वेळेस तुमच्याकडे एक ट्रॅक केलेला तुमच्या अभ्यासाचा प्रोग्रेस रिपोर्ट असतो, त्याच वेळेस हे पॉसिबल होतं. सो तुमच्या एक्झाम, तुम्ही कोणत्या एक्झामसाठी प्रिपेअर करताय ते कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंटमध्ये टाईप करा, आय विल प्रिपेअर माय ओन एक्सेल शीट, आणि तुमच्या एक्झामिनेशनचं नाव, कोणत्या एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर करताय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जे तुमच्या परिचयाचे स्टुडंट्स असतील, जे अभ्यास करताय, ज्यांना याची गरज आहे, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नक्की सांगा की तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओज हवे आहेत. थँक्यू सो मच.